राज्यामध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी भाजपकडून 5 नावांची घोषणा करण्यात आली आहे आणि त्यामध्ये पंकजा मुंडेंसह सदाभाऊ खोत आणि परिणय फुकेंच्या नावाचा समावेश आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार आहे आणि त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे। 5 वर्षांनी पंकजा मुंडे विधिमंडळामध्ये दिसणार आहेत। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बसलेल्या धक्क्यानंतर आता भाजपकडून सावधरित्या पावलं उचलली जात आहेत आणि त्याचाच भाग म्हणून विधान परिषदेच्या यादीमध्ये जातीय समतोल राखल्याची चर्चा आहे। मित्रपक्षांना संधी म्हणून रयत क्रांती मोर्चाचे सदाभाऊ खोत यांना देखील भाजपकडून संधी दिली गेलेली आहे। तर विधान परिषदेच्या या 11 जागांसाठी भाजपकडून कुणाकुणाला संधी देण्यात आलेली आहे त्यावर एक नजर टाकूयात। यामध्ये पंकजा मुंडे, अमित गोरखे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।